काँग्रेस ही महाविकास आघाडीत एकटी पडल्याचं दिसतंय का? काँग्रेस एकटी महाविकास आघाडीतच पडली असं नाही, राष्ट्रीय पातळीवरच्या अलायन्समध्ये पण पडेल. त्यामुळे काँग्रेस एकटी पडली असं नाहीये. उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवार यांचं कम्पॅरेटिव्हली कम्युनिकेशन जास्ती चांगलं आहे. कशामुळे? म्हणजे हे त्याचं कारण असं की संजय राऊत हे दिल्लीत खासदार असताना शरद पवारांकडे वारंवार जात होते आणि कदाचित म्हणजे पवारांच्या डोक्यातनंच हे आलंय. आणि त्याचा एक पुरावा तुम्ही शोधू शकता की फडणवीस मुख्यमंत्री असताना 14 ते 19च्या काळात शरद पवारांच्याकडे संजय राऊत जायचे, दिल्लीत सुद्धा, मुंबईत पण जायचे. आणि शरद पवारांनी सांगितलं की उद्धवना पण घेऊन रे गप्पा मारायला, त्याला काय, मी जायचो की बाळासाहेबांकडे गप्पा मारायला. तर उद्धव स्केप्टिकल होते की आपण अलायन्समध्ये आहोत फडणवीसांच्याबरोबर, पक्ष शिवसेना आणि भाजप, आणि पवारांकडे गेलो बातम्या आल्या तर काय. पवार म्हणले अरे अशा कुठे बातम्या येत नाहीत की आपण सांगितल्यावर कळते पत्रकारांना, नाही तर कशाला कळतंय. आणि गेले उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी कन्व्हिन्स केलं त्यांना, अशी माझी माहिती आहे. आणि जाऊन आले गप्पा मारून, आणि पवारांनी 2-4 पत्रकारांना बोलवलं चहाला बिहाला, आणि इन्फॉर्मल असं जणू काही इनॲडव्हर्टंटली किंवा चुकून सांगून गेलो अशा तार म्हणले, घेऊन गेले उद्धव ठाकरे, बसलं ते 2 तास गप्पा मारत. या पद्धतीने झाली बातमी, बोंबच सुरू झाली ना. मग ते उद्धवांच्या मनात जरा संशय निर्माण झाला. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या मनात तू मुख्यमंत्री होऊ शकतोस ही महत्वाकांक्षा शरद पवारांनी पेरली असणार असं मला वाटतं. आणि त्याला पण एक म्हणजे 2 पिढ्यांचा इतिहास आहे. जसं 90ची निवडणूक असेंब्लीची, त्यावेळेला आम्ही सत्तेत आलो तर गावागावात MG रोड असतो, महात्मा गांधी रोड असतो, गांधींचे कशाला पुतळे पाहिजे सगळीकडे, मी नथुरामचे पुतळे उभारीन असं बाळासाहेब जाहीर भाषणात म्हणाले होते. आणि त्या मुद्द्यावर निवडणूक हरली, पण बाळासाहेब होते, मी काय मागे बिगे घेत नाही, मी म्हणालो उभारीन पुतळे, आलो सत्तेवर तर अशी होती. त्याची किंमत मोजावी लागली, नाही तर 95 ऐवजी 90ला सत्ता आली असते कदाचित शिवसेना भाजपची. पण बाळासाहेब होते, म्हणजे त्यांना शब्द मागे घे वगैरे असलं प्रमोद महाजन पण सांगू शकत नव्हते. तसं आत्ता उद्धव ठाकरेंना जर भारतीय जनता पक्ष कमी आले 19ला तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता, ही महत्वाकांक्षा किंवा त्याची आग पेटवण्यात, निखारा फुलता ठेवण्यात शरद पवारांनी भूमिका बजावलीच आहे. पण मीडियामध्ये जे परसेप्शन आहे की काँग्रेसला त्यांनी कन्व्हिन्स केलं शिवसेनेबरोबर सत्तेत यायला, हे मी मानायला तयार नाही. कारण त्याची माहिती माझ्याकडे पक्की आहे की ती सोनिया गांधींनी स्वतःच खातर जमा करून सर्व आमदारांशी बोलून सत्तेत यायचं ठरवलं, आणि ते पवारांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की मला खरं वाटत नाही.